आत्ता चाललोय, आम्हाला जायचंय विसापूर फोर्टला. आम्ही आता निघालोय. आम्हाला काहीच आयडिया नाही ट्रेन कितीची काय काहीच माहीत नाही, पण आम्ही जस्ट चाललोय म्हणून चाललोय. तर तिथे जाऊन सगळं बघणार आहे. घरच्यांना टेन्शन आलं असं मी कसं जाणार आहे कसं आहे, पण इट्स ओके. आम्ही पण केलं पाहिजे ना. हिने तर घरीच नाही सांगितलं. पुण्यात जाणार. ईशा तुझं काय म्हणणं आहे? मी सांगितलंय. आम्ही आता इथून BJS पर्यंत चलत जाणार आहे. मग तिथून एका मुलीला पिकअप करणार आहे. ये देखो गाइस, हमारी दोस्त आ रही है. देखो गाइस, ये भुक्कड़ लोग ट्रिप शुरू भी नहीं हुई और ये चाय पीने लगी. ये देखो सॉरी. हाय गाइस. आतापासूनच वैताग आला. मला ते शॉप बघितलं का वैताग येतो, म्हणजे असं ज्या गोष्टी घडून गेल्या. तुला काय म्हणायचंय बबले? एक्साइटेड मला आज झालं. मी कधी मेट्रो मध्ये जाईल, मी कधी ट्रेन मध्ये जाईल. आमचं ट्रेकला जायचं काहीच नक्की नव्हतं. आमचं रात्रीतून ठरलं. आम्ही त्यांना कॉल केला रात्री. त्या बोलले हां ठीक आहे. मग आम्ही सकाळी त्यांना सोबत घेऊन आलो. इथे मेट्रोचं तिकीट काढायचं काम चालू आहे. त्याला तिकीट काढायला किती जणी उभ्या राहिल्यात आता तुम्हीच बघा गाईज कसंच करायचं आहे आता. आता मेट्रो स्टेशनवरती आले, तुम्हाला दिसतच असेल, पण काय उपयोग नाही. आमचे 2 मेंबर्स कुठेतरी गेले होते म्हणून आम्हाला उशीर झाला. आमचे 2 ट्रेन गेल्या ते. आणि बघा ही मयुरी, ही किती वेळेचं तिच्याच व्हिडिओ काढते. अंकिता कुठे गेली? ईश्वरी. सगळे म्हणजे नमुने भरले ते सगळे. कसं मी हँडल करते त्यांना माझं मला माहिती. बघा गाईस, मुलींचं किती अवघड असतं. मेट्रो स्टेशनवरती उभ्या आहेत. आय मीन्स तर कुठं उभ्या राहिल्या का त्यांच्या गॉसिप्स थांबतच नाही. थोडा वेळ भेटला का झालं चालू. याने हे केलं त्यांनी ते केलं. आणि ही आमची बबली कायम वेगळीच उभी असते. ही आमची फ्रेंड आहे सानिका. ती आम्हाला मेट्रो स्टेशनवर कोइन्सिडेंटली भेटली. हा बघा मोक्षता. गाईज, आमचा प्रॉब्लेम हा झालाय की आम्ही आता पुणे रेल्वे स्टेशनला उतरलोय, पण आम्हाला माहितीच नाही काय करायचं पुढं. नंतर ही मयुरी बोलते पुणे रेल्वे स्टेशनवरून लोकलची ट्रेन नाही आम्हाला लोणावळ्याला जायला. मालवीज का काहीतरी तिथं पण जायचं आहे आम्हाला. काय करावं काय करत नाही. नेमकी मालवीजच्या स्टेशनवर जायचं का लोणावळ्याच्या स्टेशनवर जायचं बघू काय ठरतंय सांगतो आम्ही तुम्हाला. तर काहीच झालं असं, आम्हाला पुणे रेल्वे स्टेशनवरून मळवलीची लोकल ट्रेन भेटली नाही. मग आम्ही पुणे रेल्वे स्टेशनवरून शिवाजीनगरचं तिकीट बुक केलं मेट्रोचं. मग आम्ही शिवाजीनगरला उतरलो. शिवाजीनगरवरून आम्ही आता मळवली जाणार. सॉरी मगाशी प्रोनाऊन्सिएशन चुकीचं केलं. इट्स एक्झॅक्ट मळवली. आम्ही आता लोकलनी जाणार. आम्ही बसलो आहे शिवाजीनगर रेल्वे स्टेशनवरती. आम्हाला जायचं लोणावळ्याला. आपली मोक्षी कुठे गेली? सिद्धी मोक्या कोक्याची भाजी. खूप थकलोय आम्ही. इकडून तिकडं लई चाललोय. जाऊ द्या, पहिला एक्सपिरियन्स होता त्याच्यात आम्ही काहीतरी शिकलो. तुम्हाला टाईम पाहिजे किती झालाय? हे बघ 9:45 झाल्यात. आम्ही अजून इथंच आहे. आम्हाला पण माहीत नाही आमचं काय होणार आहे. आम्ही कधी गड चालायला चालू करणार, कधी उतरणार आहे. रात्रीचे 12 नाही वाजले म्हणजे बरे. म्हणजे काय होईल ते आजच होईल. हे काय याचे काय होईल बघा. धमकी देते ती तुम्हाला काहीच. बघा ही गॉसिप जिथं चालली तिथं मुलींचे गॉसिप्स आहेत ना, थांबायचं नाही. ही माहेरे गेली, याचं तिच्यासोबत ते चालू आहे, तिचं त्याच्यासोबत ते चालू आहे. बाप रे. बबले, व्हॉट डू यू वॉन्ट टू से अबाउट आवर विसापूर फोर्ट ट्रेक? 7 वाजल्यापासून 10 वाजेपर्यंत ट्रेन स्टेशनवरच फिरतोय. We are getting tired. बघा ही मुलगी, हिचा चेहरा बघून मला एनर्जी भेटते. कारण ती तर पॉवर पॉईंट डायरेक्ट घेऊ शकत होती. चेहरा बघ किती काही पण पहिल्यांदा असं बसलं ना मग असं असतं. साक्षी काही पण नको करू. हे बघा ही अंकिता. हे बघा आम्ही ट्रेनमध्ये बसलोय. साक्षी मला भारी वाटते. बघा पहिले ट्रेनमध्ये बसलेलं फिलिंग.
आम्हाला मळवलीला जाण्यासाठी लोकल ट्रेन भेटली, बट तिथं उभे राहायला पण जागा नव्हती, एवढी गर्दी होती बाप रे. शेवटी मग मी ठरवलं, माझे पाय तर खूप दुखतात आहे, मी बसून घेणार, तुम्हाला बसायचं तर तुम्ही बसा, नाही तर बसू नका. मग ह्या बाकीच्या तर हसत होत्या माझ्यावर, नंतर मग त्या पण बसल्या. बघा कशा बसल्यात सगळ्या. आणि यांचं काय चाललं आहे, यांचे व्लॉग्स, यांचे फोटोज, यांचे व्हिडिओज, यांच्यातच त्यांचा सगळं टाईम चालला होता. आणि ह्या ईश्वरीचं तर वेगळंच काहीतरी चाललं होतं. काय बोलत होती तिला तिचंच माहिती, काय सांगत होती कुठल्या गोष्टी देव जाणे. बघा आमचे थकलेले चेहरे. आम्ही निघालो तेव्हा खूप एक्सायटेड होतो, म्हणजे तसं एक्सायटेड आहोत आम्ही त्यावेळेस पण, बट आम्ही खूप थकलो होतो कारण उभं राहिलो होतो. जवळपास 1 तास झाला होता आम्ही उभं होतो. कोणी पण थकणारच ना. बघा तुम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद परत दिसतच असेल, परत एनर्जी आलेली आहे सगळ्यांच्यात, कारण की आमचं स्टेशन जवळ आलेलं आहे. आता जसं जसं स्टेशन जवळ येतं आम्ही हसतोय खेळतोय, आमची एनर्जी असं परत आल्यासारखं वाटते. असं वाटतं कधी एकदा आम्ही उतरू आणि आम्ही ट्रेकिंगला सुरू करू. बट ती एक्साइटमेंट थोड्या वेळेसाठी थोडीशी नाराजगी झाली, तुम्हाला कळेलच का. हे बघा आता आमचं स्टेशन आलं, मळवली स्टेशन, आणि आम्हाला एक काका भेटले, रिक्षावाले काका. आम्हाला चेअरअप केलं, त्याच्यानंतर आम्ही रिक्षात बसलो आणि ते रिक्षावाले काका आम्हाला बोलले की तुम्ही विसापूर फोर्टला जाऊ नका, कारण तिथं आत्ता कोणीच नसतं, विकेंडला असतं, सॅटर्डे संडे. तुम्ही जर रस्ता चुकले तर तुम्हाला परत सापडणार पण नाही नेमकी जायचं आहे कुठं, कारण तो पूर्ण जंगल इलाका आहे. मग आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. आम्ही फर्स्ट टाईम बाहेर पडलो होतो, कोण असे मुली. मग आम्ही ठरवलं की लोहगडला जायचं. मग आम्ही बोललो नको रिस्क, लोहगड तर लोहगड, आम्ही हा किल्ला पण पाहिला नाही, तर इथून सुरुवात करू, नेक्स्ट टाइम विसापूरला जाऊ. छोटा मिरर अजून आम्ही गड पण चालू केला नाही चढायला, लगेच बघा यांचं. आणि 1 वाजलं ते अनलिमिटेड बुक कळा. यार एकदाच आयुष्य आणि हे अंकित, जस्ट खाऊन घ्या फक्त. आणि हिला काही पण बोललं नाही, ही बोलते एकच आयुष्य, म्हणजे निम्मे रात्र गडावरून खाल्लेलं. एकच आयुष्य. यार पडले का बोलू काही प्लीज. अवघड आहे रे, आम्ही कधी चढायचो, कधी उतरायचो, कधी जायचो. या पोरीला परत कुठं चालायचं नाही बाबले, आपण दोघीच एक्सपिरियन्स घेतला मी. आपल्याला पडताना व्हिडिओ. फायनली आम्ही 1:08 ट्रेकिंग चालू केलेलं आहे. आणि ही मुकी बुकी ते माकड तिच्याकडे बघते, ते माकड तिला बघून घाबरते. हा फायनली आम्ही 1 वाजता ट्रेकिंग चालू केलेलं आहे. आणि ही बबली ती सध्या ना कदा माकडाचेच फोटो काढती. गाईज आम्ही आलोय आज लोहगडाला. लोहगडावर आली आहे ईश्वरी, ही आहे सिद्धी, ती आहे साक्षी, अंकिता, आणि हा आमचा क्यूटसा मोक्या चोक्या गोळा, जो गोळा खातोय गोळा, त्याचा संपत नाहीये भोळापणे गोळ. आम्ही घेतले आता तिकीट आणि जाणार आम्ही. गाईज यांची हालत कशी झाली आहे चढून चढून. हाय गाईज, हे बघा व्ह्यू, नाद. ही बावटी इग्नोर कर, थकलात आहे अजून. क्वार्टर पार्ट पण आम्ही चढलो नाही तर एवढं थकलं. त्या बघा ही ईश्वरी. गाईज आम्ही आत्ताशी हनुमान दरवाजा क्रॉस केला. हे बघा आत्ताची कंडिशन. पण नाही केला. मयुरीचे फोटो छान आले. काय करायचं, खूप दमलोय आम्ही, बट मजा येते. एनर्जेटिक वाटते, नाहीतर मी 4-5 पायऱ्या पण नाही नीट चढू शकत. पण खूप छान वाटतं. बबले तुला काय बोलायचं. ते एवढे एनर्जी काढते, त्या काळात लोक इथं आजारी पण नसतील पडत. तुला माहिती म्हणजे आपल्याला किती गरम होतं, उन्हातून आलं की किती छान वाटतं इथं. खूपच सुंदर आहे. खूपच सुंदर आहे गाईज हा व्ह्यू. तुम्ही पण एकदा इथं व्हिजिट करा. हा इन्फ्लुएन्सर जाय का विजिट करायचं. किती अवघड आहे आता तुम्हीच बघा. यांना एक दरवाजा चढून झाला का लगेच फोटो लागतो. बघा मयुरी फोटो काढते, आमचा इथं ग्रुप फोटोचं काम चालू आहे. कसं हसतोय, ओरडतोय, घोषणा देतोय, खूप एन्जॉय करत होतो आम्ही. आणि आम्ही कधीच विसरणार नाही अशी मुवमेंट. खूप म्हणजे खूप मेमोरेबल होतं सगळं. ईश्वरी आणि मयुरी पुढे चालले होते कारण त्यांना पुढे जाऊन फोटो काढायचे होते. त्यांचा जीव त्या फोटोसाठी चालला होता, म्हणून तेवढं फास्ट चालले होते आम्हाला सोडून. बघा काय यांचा कसा फोटोशूट चाललाय. आणि
आम्ही ठरवत होतो कुठे जायचं. आम्हाला धान्य कोठा पाहायचा होता ना, आम्हाला तो शोधला. मग आम्ही बरं झालं आत गेलो आणि आतमध्ये सगळं पाणी होतं, सगळं पाणी साठलं होतं तिथे. खूप डेंजरस होतं आतमध्ये पाहायला आणि तिथे दरवाजे लावलेले होते, कोणी आत जावा नाही म्हणून. आम्ही एवढ्या पुढं आलो. हे बघा, मोक्षधाम बबली तिकडे गेल्यात आणि हे अजून इथंच आहेत. ही ईश्वरी, अंकिता आणि मयुरी. हाय बोला ना. त्यांचे फोटोच उरकत नाही आहेत. गाईज आम्ही तो बुरुज बायला गेलो होतो, मी तुम्हाला तो दाखवला तो. पण तिथं खाली एंट्री नाही जायला. आम्हाला जिथपर्यंत जाता आला मी तिथपर्यंत गेलो. काही काही मुलं त्याच्यावरून जंप करून गेले. आता तिथं ते लावले म्हणजे त्याला काहीतरी रिझन असेल ना, ते गेट लावले म्हणजे त्याला काहीतरी रिझन असेल ना, पण हे कळतच नाही. आणि तिथं लिहिलंय पण नो एंट्री असं, बिनचुकाडा. आणि त्या बाकीचे फोटो काढत होते मोक्या. आणि ही बबली. बबली तुला काय बोलायचं? मला काहीच नाही बोलायचं, मला इथलचा इतिहास आवडला, मला बाकी काहीच नाही बोलायचं. काहीच. तर मी तुम्हाला बदललेल्या प्लॅनबद्दल सांगत होते. ठीक आहे, जाऊ द्या, बदलला. पहिलाच किल्ला होता त्यांचा, मोक्षदान त्यांचा. मी राजगड आणि सिंहगड केलेलं आहे, ते एवढं ट्रेकिंग नव्हतं, पण ठीक आहे. बट त्यांचा पहिलाच किल्ला जर विसापूर झाला असेल ना, हा चांगला किल्ला आहे. हां, आणि जर विसापूर यांचा पहिलाच किल्ला झाला असं हे खूप थकले असं. परत कोणत्या फोर्टवरती गेल्या पण नसते आणि ते खूप डेंजरस पण होतं. माझ्या मनात काहीच नाही आहे, मी खूप सज्जन आहे. यु नो, हे बघा गाईज, आम्ही चाललोय, आम्ही खूप एन्जॉय करतोय. जाऊ द्या. ॲट द लास्ट मोमेंट आमचा चेंज झालाय प्लॅन विसापूरवरून लोहगडला, पण आम्ही इथं खूप एन्जॉय केलं. खूप 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 मज्जा केली आहे. आणि ठीक आहे, जाऊ द्या. हे पहिल्यांदा फोर्टवरती आलेले होते. पहिल्यांदा ट्रेन मध्ये चढलो होतो. हाय गाईज. गाईज शमयुरी आताशी चालून आली आणि आताशी तिचे फोटो झाले, तरी बोलते मला ग्रुप फोटो काढायचा. गाईज अजून फक्त शॉर्ट्स फोटोशूट झालेत, तर आमचा ग्रुप फोटो अजून बाकी आहे. आणि आम्ही पण बघतोय, तुम्ही पण बघा आमचे ग्रुप फोटो कसे येणार आहेत आणि काय होणार. गाईज आता आम्ही खाली चाललोय, माझी बॅटरी लो झाली. ठीक आहे, चुपे. बबले कसं वाटते? कसं वाटलं? थोडं दमलोय पण भारी वाटते सगळं. आता आम्ही खाली चाललोय, आमचं झालंय सगळं गड पाऊस सगळं पाहिलं आम्ही. कुत्री खाली घेऊन यायची दोघी सोबत. कुत्र्यांना काय आणलंय? गड बघायला आलोय का काय बघायला आलोय मला काही कळतच नाही. इथं बघा फोटोशूट चाललाय. मग फोटोशूट गड आहे का? माझं घे आता इशी. काय ते महाराज सांगून गेले आणि बघा यांनी काय आदर्श घेतला. मी सगळं हिस्ट्री हा. मग गाईज आम्ही त्यानंतर गाडाच्या खाली गेलो. त्या क्लिप्स नाही काढता आल्या कारण कोणाच्याच मोबाईलला चार्जिंग नव्हती. खाली गेल्यानंतर आम्ही रेल्वे स्टेशनवरून पुणे रेल्वे स्टेशनवरती गेलो. मेट्रोने रामवाडीपर्यंत आलो. तिथून वाघोलीपर्यंत आमची तिथे ट्रिप एंड झाली. आम्ही जेवलो, त्यानंतर रूमवरती गेलो, फ्रेश झालो. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि आम्ही आता ठरवले कायम एकतरी गड करायचा. आणि आम्ही सोबत मैत्रिणींनी तर खूप मजा केली. फॅमिलीसोबत जायची मजा वेगळी आणि फ्रेंड्ससोबत जायची मजा वेगळीच असते. आणि हो काय, जेव्हा तुम्ही एखादा जॉब वगैरे करत नाही तेव्हा फ्रेंड्ससोबत खूप एन्जॉय करून घ्या, कारण एकदा तर माणूस बिझी झाला परत तो कुठेच जात नाही.